नमस्कार. मी सचिन वाघमारे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा काही तासाचाच अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यातच आज विरारमध्ये अ, भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मोठा राडा झाला. भाजप आणि बावियाच्या नेत्यात या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर तिन्हीही नेते या हॉटेलमधून बाहेर एकत्र पडल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे हा कुठेतरी झालेला त्यांच्यातला वाद शमला असंच म्हणता येईल. त्यामुळं नेमकं ह्या राड्यामागे कोण आहे किंवा काय आहे याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात रंगली आहे. नेमकं गेल्या काही दिवसांपासून विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करत आहेत आणि त्यांचं आणि राज्यातल्या नेत्याचं फारसं काही सख्य दिसत नाही यातून. विनोद तावडे कदाचित आगामी काळात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र शेवटी निर्णय हा महायुतीतले सर्व नेते मंडळी बसून घेणार आहेत किंवा ठरवणार आहेत. त्यामुळे आपण त्याबद्दल फारसं काही बोलणंही उचित यावेळेस ठरणार नाही. मात्र एवढं आहे की गेल्या वेळेस 5 वर्षापूर्वी विनोद तावडे यांना या ठिकाणी तिकीटही देण्यात आलं नव्हतं. विधानसभेची उमेदवारीही त्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना भाजपच्या नेत्यांनीच केंद्रात सामावून घेतलं होतं आणि केंद्रात गेल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा घडामोडी घडल्या. विशेषतः बिहारमध्ये नितीश कुमारचं सरकार आणण्यामागे त्यांचा मोठा हात आहे. त्यामुळं विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून किंवा बाकीच्या गोष्टी म्हणून पुढे येत होते आणि विशेषतः या निवडणुकीत बरीचशी काही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. काही उमेदवारही त्यांनी ठरवले होते. त्यामुळे निश्चितच विनोद तावडे यांचं राजकारणातील स्थान अगदी बळकट होत चाललं होतं. त्यामुळे कदाचित त्यांच्या पक्षातील विरोधकांकडून असा प्रकार घडला असावा असा संशय आहे. त्यामुळं हा प्रकार घडल्याची आपल्याला दिसत आहे. सुषमा अंधारे यांनीही खोचक ट्विट केलेलं आहे या प्रकरणात. त्यांनी सरळ म्हणजे फडणवीस यांना टार्गेट केलेलं आहे आणि नोट जिहाद हा नोट जिहादचा प्रकार आहे असा आरोप केलेला आहे. या नोट जिहादच्या प्रकरणात भाजपचे विनोद तावडे अडकले असा आरोप त्यांनी त्यांच्या ट्विटमधून केलेला आहे. त्यामुळे नेमकं हा थोडंसं प्रकरण भाजपला अडचणीचं ठरतंय का काय असं वाटायला लागलंय. कारण की आजच्या 1-2 जर घटना बघितल्या तर 1-2 ठिकाणी पैसे वाटप करतानाचे भाजपचे कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आहे. त्यामुळे थोडंसं नोट जिहाद म्हणजे की नोट वाटण्यावर भर भाजपकडून दिला जातोय का काय असा प्रकार वाटत आहे. आता आपल्याला नेमकं असं म्हणता येणार नाही, जरी सुषमा अंधारे यांनी आरोप केला असेल की मराठा विरोधात ब्राह्मण असा हा वाद होता आणि या वादातूनच त्यांच्यावरती अशा प्रकारची कारवाई किंवा अशा प्रकारच्या अडचणी तावडे यांच्या पुढच्या वाढल्या असं म्हटलं जात आहे. मात्र मला फारसं यात तथ्य वाटत नाही. कारण की विनोद तावडे हे मराठा नेते आहेत हे बरोबर आहे आणि जरांगे फॅक्टर सुद्धा सध्या जोरात आहे. त्यामुळं कुठेतरी भाजपला विनोद तावडेच्या रूपातून एक मराठा चेहरा सापडला होता आणि दुसरं भविष्यात भाजपमधलीच काही नेते मंडळींना वाटत होतं की हे कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहराही असेल. त्यामुळेच त्यांच्यावरती थोडंसं अडचणीत वाढ झाली असं दिसत आहे. हा प्रकार घडला तो विरार म्हणजे की उपनगरातला प्रकार आहे, मुंबई उपनगरातला. त्यामुळं मुंबईतील वातावरणात काही फारसा फरक होईल असं वाटत नाही आणि घटना घडली ती मतदानाच्या नेमकं पूर्वसंध्येलाच किंवा दुपारनंतरची घटना आहे. त्यामुळे याचा परिणाम किंवा हे सगळे करेपर्यंत सगळ्या गोष्टी उशीर लागेल. त्यामुळं याचा परिणाम मुंबईतल्या कुठल्या मतदारसंघावर होईल असं मला तरी वाटत नाही. या प्रकरणात जरी आचारसंहिता भंगचा गुन्हा विनोद तावडे व त्या ठिकाणचे स्थानिक उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला आहे. मात्र या तक्रारीची पूर्ण शहानिशा केली जाईल किंवा बाकीच्या गोष्टीचीही खात्री केली जाईल. त्यानंतरच जरी प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा दाखल असेल तरीही पुढे काय कारवाई केली जाणार हे यावरच सगळं काही अवलंबून असणार आहे. अशा स्वरूपाच्या राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सरकारनामा.